नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी चायनीजची रेसिपी बनवली आहे। हो मंडळी, ही आहे सोयाबीन चिलीची रेसिपी। खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट घरच्या घरी कशी करता येईल आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता परफेक्ट स्टार्टरच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाणी गरम केलेलं आहे, त्यामध्ये मी इथे 200 ग्राम सोयाबीन घेतलेला आहे। मला मोठे मिळाले नाहीत म्हणून मी इथे छोटे घेतलेले आहेत। सो मंडळी, आता हे आपण फक्त एक उकळी आणून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हे थंड पाण्यात 1-2 तास अगोदर भिजत घालू शकता। वेळ नसेल तर अशा रीतीने तुम्ही ते शिजवून घ्यायचे आहेत। शिजवून थंड करून ते त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मैदा घातलेला आहे। दोन्हीचं प्रमाण सेम ठेवायचं आहे मंडळी, कमी जास्त करायचं नाही। सोबतच इथे मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, घरगुती आहे म्हणून थोडा कलर वेगळा आहे। सोबतच 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि इथे 1 मोठा चमचा भरून आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे। सो मंडळी, इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सोबतच आपण ह्यामध्ये 2 चमचे सोया सॉस घातलेला आहे। आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं व्यवस्थितरित्या सोयाबीनला सर्व पीठ आणि मसाले कोट झाले पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे। मिक्स करून आपण ह्याला काही मॅरिनेट वगैरे करण्यासाठी ठेवायचं नाही, लगेचच ते तळण्याकरिता घ्यायचं आहे। सो मंडळी, इतकी छान आणि अप्रतिम लागते रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा। तर इथे तेल सुद्धा तापलेलं आहे। आता आपण हे सोयाबीन तळून घेऊया। जास्त काही वेळ लागत नाही, अवघ्या 20 ते 25 मिनिटात ही रेसिपी तयार होते। सोयाबीन तळण्याकरिता मी इथे तेलात सोडलेलं आहे, एक एक करून सोडायचं आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। याला जास्त काही तेल लागत नाही आणि सोयाबीन जास्त तेल अब्सॉर्ब बी करत नाही। तर मंडळी, तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर जास्त लाल रंग हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये फूड कलर सुद्धा ॲड करू शकता। मी इथे ॲड केलेला नाही आहे मंडळी, मला काही आवडत नाही जास्त। सो मंडळी, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फूड कलर नक्कीच ॲड करा। आलटी पलटी करत करत मीडियम फ्लेमवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत सोयाबीन तळून झालेला आहे। हे पहा मंडळी, मस्त असा कुरकुरीत झालेला आहे। आता हे सोयाबीन आपण काढून घेऊया आणि उरलेले सोयाबीन सुद्धा तळून घ्यायचे आहेत। सर्व सोयाबीन तळून घ्यायचे, नंतर त्यामध्ये थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे। आता आपण सोया चिली बनवायला घेऊया। सो इथे मंडळी, कढईमध्ये मी 2 चमचे कडकडीत तेल तापवले आहे। त्यामध्ये मी इथे 1 मोठा चमचा भरून बारीक चिरलेला लसूण आणि 1 मोठा चमचा भरून बारीक चिरलेला आलं घातलेला आहे। सो मंडळी, हाय फ्लेमवरच ही सर्व प्रोसेस करायची आहे। सोबतच इथे मी 2 हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे, ती सुद्धा आलं लसूण सोबत छानपैकी भाजून घ्यायची आहे। तुम्ही इथे हिरवी मिरची स्किप करू शकता, काही हरकत नाही। आता हे सर्व भाजून झाल्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला मोठ्या मोठ्या क्यूब्समध्ये घालायचा, लहान मुलं खात नाहीत म्हणून मी इथे बारीक चिरून घातलेला आहे। तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मोठ्या क्यूब्समध्ये सुद्धा कट करून घालू शकता। सोबतच इथे 1 मोठी शिमला मिरची मी बारीक कट करून घातलेली आहे, ही सुद्धा तुम्ही मोठ्या क्यूब्समध्ये कट करून घालू शकता, काही हरकत नाही। आता ही भाजीचा क्रंचीनेस टिकवण्याकरिता आपण ह्यामध्ये किंचित अशी साखर घालायची आहे, म्हणजेच मंडळी अर्धा चमचा मी इथे साखर घातलेली आहे। सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे। साखरेने काय होतं, साखर थोडीशी कॅरेमलाइज झाली की भाज्याला कोट होतं आणि भाजीचा क्रंचीनेस तसाच राहतो। सो मंडळी, ही भाजी शिजवायची नाही आहे आपल्याला, फक्त 1 ते 2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता आपण ह्यामध्ये काही सॉसेस घालायचे आहेत। त्यामध्ये मी इथे 2 चमचे शेजवान सॉस घातलेला आहे, 2 मोठे चमचे टोमॅटो केचप घातलेला आहे। सोबतच इथे मी 2 चमचे सोया सॉस घातलेला आहे, सोबतच 2 चमचे व्हिनेगर घातलेला आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी। ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे, जेणेकरून हे कॅचअप किंवा हे सॉसेस जळणार नाही। सोया चिलीची अजून टेस्ट वाढवण्याकरिता इथे मी अर्धा चमचा मिक्स हर्ब्स आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहे। हे तुम्ही स्किपही करू शकता, काही हरकत नाही। सोबत पुन्हा आपण ह्यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे, ही सुद्धा तुम्ही इथे स्किप करू शकता, पण घातलं तर खूप छान अगदी टेस्टी होतात। आता सर्व छानपैकी मिक्स करायचं आहे आणि इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर अर्धी वाटी पाणीमध्ये मिक्स करून घातलेला आहे। तर तुम्हाला हवे तसे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। आता आपण जे तळलेले सोयाबीन होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं छान असं मिक्स करायचं आहे।
तुमच्याकडे जर पातीचा कांदा असेल तर तुम्ही ह्यामध्ये पातीचा कांदा घाला. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घातलं नाही, पण टेस्ट हीच राहणार आहे, काही टेस्ट बदलणार नाही. तर मंडळी तयार आहे आपलं मस्त असं हॉटेल स्टाईल सोयाबीन चिली. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी, घरगुती साहित्य तयार केली. तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.